बाबा तुम्हीच म्हणता ना की आपण काठीचा वापर मार्ग शोधण्यासाठी सुद्धा करूच शकतो. आता कोणत्या गोष्टीतून आपण काय शिकायचं हे आपण ठरवायचं. बरोबर बरोबर. ते उचकी बघ आधी काहीतरी. अहो अहो मला कळतच नाहीये कुठली साडी नेसू ते. साडी कुठली नेसू हा जागतिक प्रश्न अजून आला कसा नाही. काहीतरीच तुमचं. दीपू तू सांग कुठली साडी नेसू. अगं काय मी काय सांगणार, कोणतीही नाही, साडीची शोभा वाढणार आहे. बरोबर. हो तुम्ही दोन्ही साड्यांमध्ये अगदी छान दिसाल. 5 वाजले, उशीर झालाय आपल्याला, लवकर निघायला पाहिजे. त्याचा साळगावकर तिकडे म्हणेल तर तुम्ही आम्हाला वक्तशीरपणाचे धडे दिलेत पण तुम्हीच वेळ पाळत नाही. शक्यच नाही. साळगावकर तुमच्याबद्दल गैरसमज करून घेऊच शकत नाही. हो असं किती ओळखतेस ग तू साळगावकरला. साळगावकर फार चांगला मुलगा आहे. म्हणजे माझा लाडका विद्यार्थी आहेच पण एक तो चांगला माणूस सुद्धा आहे. दीपूला सुद्धा कळून चुकलंय. काय दीपू. बरी आठवण झाली. तुम्हा चौघींसाठी मी छान गजरे आणलेले आहेत. हा दाखवतो. हे बघा गजरे आणलेत. हे बघ हे बघ. चला हे पटापट तयार व्हा आणि गजरे माळा बघू. हा दीदीला आवडतो ना गजरा. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता आपण ताईकडे चाललोय ना, आम्ही चौघी तिथे जाऊ आणि गजरा माळू. पण दीदी येणार आहे ना. कालपासून फोन लावतोय उचलतच नाहीये ती. सानिका सानिका हा मी तुला सांगितलं होतं ना येणाऱ्या बायकांसाठी चांदीचे करंडे द्यायचे वाण म्हणून. मग तू ही सोन्याची पानं का आणलीस. मी म्हणजे सासूबाई ते काय ना साळगावकरांचं नाव मोठं होण्यासाठी मीच भाऊजींना सांगितलं होतं की सोन्याची पानं घेऊन या. ते काय ना सोन्याची पानं दिली ना ते एरियामध्ये आपलं खूप मोठं नाव होईल, खूप मान मिळेल. अशा महागड्या वस्तू देऊन आपला मान वाढत नसतो. हेतू चांगला असला ना की काहीही दिलं ना आपण तरी आपला मान टिकून राहतो. ह्या सगळ्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. माझा हेतू चांगलाच आहे हो सासूबाई. पण मला एक सांगा, कार्तिक भाऊजींपेक्षा लहान आहे म्हणून तुम्ही पैसे खर्च करण्यासाठी हात अखडता घेताय का. सानिका सानिका अगं असा काही गैरसमज नको करून घेऊस. नाही भाऊजी हा गैरसमज नाहीये. ते काय ना माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपण चांदीच्या ऐवजी जर सोनं लोकांना दिलं तर लोक आपली वाहवा करतील, आपलं कौतुक करतील. हो ना सासूबाई. सानिका ऐक ना, एक काम कर, जाऊन तयारी करायला लाग. आता पाहुणे याची वेळ झाली आहे ना. ठीक आहे भाऊजी. बेबी चल. हो सानिका तू हळदी कुंकवाला हे कपडे घालणार आहेस. हो सासूबाई छान प्रेझेंटेबल वाटतात ना हे कपडे. काय हो भाऊजी. अरे एक नंबर. हे बघ सानिका तू कुठले कपडे घालावेस याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये पण आज प्रसंग काय आहे आणि तू काय घातलंयस त्याचा थोडा विचार करशील. पण सासूबाई. सानिका हे बघ इतर वेळेस तू कुठलेही कपडे घाल, माझं काहीच म्हणणं नाही पण आज साडीच नेसून ये. ठीक आहे सासूबाई तुम्ही म्हणताय तसं करते.
चल कार्तिक. सानिका एक मिनिट, तू प्रेग्नेंट आहेस ना? हो पण असं का विचारताय तुम्ही सासूबाई? माझ हळदी कुंकवासाठी बायका येतील, त्यांना हे कळता कामा नये फक्त. आपण नंतर निवांत सांगू. पिवळ्या रंगाची साडी छान आहे मॅडम. पण कमाल आहे इंद्राजी, मी तुम्हाला खोटं सांगितलं तरी तुम्ही एकदम सेम रंगाचा कुर्ता घातला. त्याचं काय ना मॅडम, इंद्राचं मन कधीच खोटं ठरू शकत नाही, कारण इंद्राचं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे. तर मग म्हणजे चॅलेंज जिंकलात ना तुम्ही. मग आता मी म्हणेन ते करावं लागेल तुम्हाला. काय करायचंय? अरे दीपू कुठे राहिली? काय करायचंय? डोळे बंद करा. काय चाललंय? कोणीतरी बघेल. मॅडम डोळे बंद करा. गरे 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 सारे पद पा गरे 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 सारे पद पा मदन सासने परे रे म पग मदन सासने परे रे म पग मी सारे. आता चॅलेंज तुम्ही हारलात मॅडम, तेव्हा हा प्रेमाचा नजराणा मी तुमच्या केसात मारणार आहे. हा गजरा तर मी मारणारच मॅडम. मी बघून येते जरा. मालती काकू या ना, या. खूप गरम होत आहे ना इकडे. काय रे बाळा, नाव नाही सांगितलंस तू तुझं? दीपिका. अरे वा, खूप छान नाव आहे. दीपिका, छान सासर मिळालं हो तुला. जयश्रीताई खूप चांगल्या आहेत. हो ना हो, हल्ली अशी सासू मिळायला नशीबच लागतं की नाही? जयश्रीताई, आमची सानू नाही दिसत आहे. येते ती, तयार होऊन येईलच इतके. आई आई कशी दिसतीये मी? सासूबाई, हळदी कुंकू सुरू झालं का? अगं, तुझ्याशिवाय हळदी कुंकू कसं सुरू होईल? चल हे घे, द्या. हे घे आणि सगळ्यांना दे सरबत. मी बाबू काकांना सांगा ना. अगं, हळदी कुंकूत बाबू काकांचं काय काम आहे? आणि हळदी कुंकू तुझ्यासाठी ठेवलंय की नाही, मग हे तूच द्यायला हवंस. शिवाय हे निमित्त आहे त्या सगळ्यांना माझी सून बघायची. घे. काही म्हणा, पण जयश्रीताईंनी सून मात्र लाखात एक निवडली हो. मग सुनबाई, एखादा उखाणा घे बघू.
मी अहो नाही, या घरची सून मी आहे, सानिका कार्तिक साळगावकर. अगं बाई, तू आहेस का सून? आम्हाला वाटलं ही आहे. नाही, ती माझी लहान बहीण आहे, बँकेत काम करते. हो का? कोणत्या बँकेत? SP बँक. घे. अगं दीपू, अगं लक्ष कुठे असतं तुझं? वेंदळीच आहे. जा पुसून घे. सगळं खराब केलं. थांब, जातीच ते पण घेऊन जा. काय झालं? काय करतेस तू? का? काय झालं? प्रेग्नेंट आहेस, अशी उड्या मारत काय येतेस? ते चुकून झालं. असं वागतात का? दीपू, मला खूप काम आहे, नंतर बोलू. ए मुक्ता, मला पण घे ना सेल्फी मध्ये. ए झूम कर. मॅडम, असं काय करताय तुम्ही टेरेसवर या. अहो इंद्रजीत, मॅडम, मला तुमच्या केसात गजरा मारायचा आहे. आता सगळे आहेत. मॅडम, मला काही ऐकायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता टेरेसवर येताय, बस. इंद्रजीत, मॅडम, मी तुम्हाला शब्द देतो, तुमचा हात मागायला मी एक दिवस येईनच. आता प्लीज लवकर गजरा मारा. ऑलरेडी खूप उशीर झालाय आणि लाईट्स येतील. लाईट्स कधी आणायचे हे माझ्या हातात आहे मॅडम. अच्छा, म्हणजे लाईट गेली नाहीये, ती घालवलीये. आता सिच्युएशनच अशी होती, मला तुमच्या केसात गजरा मारायचा आणि चान्सच मिळत नव्हता. म्हटलं मौका है तो चौका मार देते, आणि मग लाईट्स गेल्या आणि घालवल्या. मी तुम्हाला शब्द देतो मॅडम, लवकरात लवकर तुम्हाला ह्या घरची सून म्हणून इथे घेऊन येईन.